नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रथमेश पाटकर आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक विशिष्ट अशी माहिती. आता आपणास ठाऊक असेल की महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे हे चर्चेचे ठरलेले आहेत. विशिष्ट करून जनसुरक्षा कायदा हा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पटलावरती विधानसभेमध्ये आणला गेला. तो कायदा मंजूर देखील करण्यात आला. परंतु हा कायदा म्हणजे नेमकं काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जनसुरक्षा कायदा नेमकं हे सांगतो की समजा एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना जर सरकारच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने न जाता काहीतरी बेकायदेशीर कृत्य करून जर सरकार विरोधात एखादा कट रचत असेल किंवा सरकार विरुद्ध एखादी कृती काहीतरी करत असेल जेणेकरून त्या सरकारला किंवा विशिष्ट राज्याला देशाला जर धोका निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीची किंवा त्या संघटनेची चौकशी न करता ताबडतोब त्या व्यक्तीला ताब्यात घ्यायचं आणि त्यावरती अजामीनपात्र गुन्हा दाखल करायचा. त्याची कोणतीही चौकशी होणार नाही किंवा ज्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्या विशिष्ट व्यक्तीला ते ताब्यात का घेतलं याचं कारण त्या व्यक्तीला कोणतंही विचारलं जाणार नाही. अशा प्रकारे हा जनसुरक्षा कायदा बनवला गेलाय. परंतु यावरती विरोधकांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावरती देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी उत्तरं देखील दिली आणि याच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी हा कायदा या महाराष्ट्र राज्यासाठी कसा महत्वाचा आहे हे देखील विधानसभेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर विरोधकांचं म्हणणं असं आहे की त्या विधेयकामध्ये कुठेही नक्षलवादी हा शब्द आलेला नाहीये. त्या नक्षलवादी या शब्दाऐवजी डावी कडवी विचारसरणी हा शब्द त्या विधेयकात टाकला गेलाय. त्यावरच विरोधकांचा खरा आक्षेप आहे. विरोधकांचं म्हणणं असं आहे की डावी कडवी विचारसरणी म्हणजे नेमकं काय हे सरकारने आधी स्पष्ट करावं. आणि यावरूनच खरं तर लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यांचं किंवा विरोधकांचं म्हणणं असं आहे सरकारकडे की तुम्ही डावी विचारसरणी मोजणार कशी, याची व्याख्या काय हे अजूनपर्यंत सरकारने जाहीर केलेलं नाही किंवा त्या विधेयकामध्ये नक्षलवादी हा शब्द आलाच पाहिजे. त्याच्याऐवजी डावी कडवी विचारसरणी हा शब्द का टाकण्यात आला हा देखील सरकारवरती विरोधकांचा आक्षेप. त्यानंतर मित्रांनो, दुसरा आक्षेप विरोधकांचा असा होता की बेकायदेशीर कृत्य, त्याची व्याख्या काय. उद्या एखाद्या संघटनेने जर सरकार विरोधात आंदोलन केलं, आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने मोठमोठ्या चळवळी उभ्या राहतात. विद्यार्थी चळवळ उभी राहते, शेतकऱ्यांची चळवळ उभी राहते, आंदोलनं होतात. मग उद्या जर यांनी शेतकऱ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी जर सरकार विरोधात आंदोलन केलं तर सरकार या कार्यकर्त्यांना किंवा या आंदोलकांना याच कायद्याखाली डायरेक्टली अटक करणार का हा प्रश्न देखील विरोधकांकडनं विधानसभेमध्ये उपस्थित. तसेच तिसरा आक्षेप आहे बेकायदेशीर संघटना. तर मित्रांनो, सरकार हे कसं ठरवणार की ही बेकायदेशीर संघटना आहे. तर त्यामध्ये देखील विरोधकांनी असा आक्षेप घेतला की ही बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना याच्या देखील व्याख्या या विधेयकामध्ये नमूद करण्यात याव्यात जेणेकरून सामान्य माणसांना किंवा विरोधकांना किंवा आंदोलनकर्त्यांना या विधेयकाचा त्रास होणार नाही. तसेच चौथा जो मोठा आक्षेप होता तो होता सल्लागार मंडळ. तर थोडक्यामध्ये मित्रांनो, सल्लागार मंडळ असतं काय की समजा सरकारला उद्या वाटलं की ही एखादी संघटना ही बेकायदेशीर कृत्य करत आहे किंवा ही बेकायदेशीर संघटना आहे, ही सरकार विरुद्ध काहीतरी पाऊल उचलते, लोकशाही मार्गाने न जाता ही काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारत आहे असं ज्यावेळेस सरकारला वाटतं त्यावेळेस सरकारकडून एक समिती नियुक्त केली जाते आणि त्या संघटनेची चौकशी होते आणि नंतर त्या संघटनेवरती बंदी घालायची का नाही हे ठरवलं जातं. तर विरोधकांचा चौथा आक्षेप हाच आहे की या सल्लागार मंडळामध्ये नेमकं असणार तरी कोण. कारण अनेक वेळा होतं असं की सरकारकडून ज्या समित्या नियुक्त केल्या जातात त्या सर्व लोक त्यातली ही सरकारच्या मर्जीतील लोक असतात. तर यावर उत्तर देताना मात्र माननीय देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं की या सल्लागार मंडळामध्ये माझी जे न्यायाधीश असतील किंवा ज्यांना ह्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान आहे अशा लोकांना या ठिकाणी समाविष्ट केलं जाईल हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आणि या सगळ्या वादळी चर्चेनंतर
हे विधेयक मंजूर करण्यात देखील आलं. आता मित्रांनो, आपण भविष्यात पाहूया की हा खरंच कायदा हा या सुरक्षेसाठी आहे की हा विरोधकांवरती उचलले गेलेले एक पाऊल आहे, हे आपल्याला येणारा काळच ठरवेल. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इतका वेळ दिला आणि ऐकलं त्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.